महिला दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपला आहे। म्हणूनच जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वक्त्या निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर मीरा चड्डा बनवरकर यांचे, तसेच अध्यक्ष नंदाखाल चर्चचे धर्मगुरू व सेंट जोसेफ हायस्कूलचे प्राचार्य रेव्हरंड फादर जो अल्मेडा आणि महिला मंचाच्या अध्यक्षा सौ लता लोबो मॅडम यांचे स्वागत करूया। मी मान्यवरांना आसनस्थ व्हावे अशी विनंती करते। 8 मार्च जागतिक महिला दिन, महिलांविषयी आदर व्यक्त करण्याचा, आभार मानण्याचा दिवस। हा दिवस संपूर्ण जगभर आनंदाने साजरा केला जातो। याच दिवसाचे औचित्य साधून महिला मंचाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं काही व्यर्थ आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या सर्व आजी, आई, बहीण, पत्नी व लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठ फादर्स व आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करत असतो। प्रार्थनेमुळे मनशांती मिळते, चित्तशुद्धी होते, अंगी बळ येते, उत्साह वाढतो, नम्रता अंगी बाणते, वातावरण मंगलमय होते। म्हणूनच प्रार्थनागीत म्हणण्यासाठी मी लिनेट परेरा यांना पुढे येण्याची विनंती करते। दुख के भंवर में फंसा हूँ भगवन, दुख के भंवर में फंसा हूँ भगवन, आस की राह दिखा दो, तुम नाविक मेरे बन पाओ, मेरी नैया पार लगाओ। मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं, मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान
चरणों में तेरे मैं बैठूं, तेरी जोत में मैं रम जाऊं। मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं। मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं। कुछ ऐसा कर परमात्मा, कुछ ऐसा कर परमात्मा, तेरे जैसा बन पाऊं। मैं मंगल दीप जलाऊं, मैं तेरा ध्यान लगाऊं। थँक यू. खूपच सुंदर लिनेट. तुझ्या सुंदर आवाजाने व सुरेल गीताने आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केल्याबद्दल तुझे आभार. एक प्रेमाची सूचना आहे. निर्भयच्या कार्यकर्त्यांनी पुढे आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे प्रेमाचे आव्हान आहे की मोबाईल प्लीज सायलेंट मोडवरती ठेवायचे आहेत. आता व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आपल्या बेसिन कॅथलिक बँकेच्या विद्यमान संचालिका, निर्भय महिला मंचाच्या माध्यक्षाध्यक्षा मॅडम शैला गोन्साल्विस यांना पुढे येण्याची मी विनंती करते. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज 16 मार्च रोजी सर्व स्त्री पुरुषांसाठी खुला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. UPSCची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या पोलीस महासंचालक डॉक्टर मीरा बोरवणकर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. मराठी साहित्यात कवी केशवसुतांची एक नावाजलेली ओळ आहे. एक तुतारी द्यामज आणोनी, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळीने. अशी पोलिसी क्षेत्रातील तुतारी आपल्या हातात घेऊन महाराष्ट्रातील सगळी गगने भेदण्याचं काम करणाऱ्या डॉक्टर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकरांची ओळख म्हणजे एक मारुतीची शेपूट आहे. तरीसुद्धा थोडक्यात मी त्यांची ओळख करून देते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या महाराष्ट्र कारागृह विभागाच्या प्रमुख असलेल्या, गुन्हे शाखा मुंबईच्या प्रमुख असलेल्या, लाचलुचपत विभागात कामं केलेल्या, महाराष्ट्रातील औरंगाबाद व सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला जिल्हा प्रमुख असलेल्या, शिवाय पुणे विद्यापीठातून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरकी मिळविलेल्या, एवढेच नव्हे तर कायद्याची पदवी घेतलेल्या आणि राष्ट्रीय मानवाधिकारच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम रिफॉर्मच्या त्या सदस्य आहेत. विविध शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळावर त्या कार्यरत आहेत. शिवाय अनेक पुरस्कार विजेत्याही आहेत. आणि लिव्स ऑफ लाईफ, इन्स्पेक्टर चौगुले आणि मॅडम कमिशनर या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. पंजाब ही ज्यांची जन्मभूमी आणि महाराष्ट्र ही ज्यांची कर्मभूमी होती, ज्यांना पाहताबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वावरून आपणास निर्भयतेची साक्ष पटते, ज्यांच्या आवाजावरून समोरची दोषी व्यक्ती चळचळा कापत असते आणि ज्यांच्या कर्तृत्वावरून अतिरथी महारथी पलायन करतात, अशा एका धाडसी महिला पोलीस संचालकाचे पाय नंदाखालच्या या व्यासपीठावर लागलेले आहेत.
मॅडम, आम्ही निर्भय महिला मंचातर्फे व निर्भय परिवारातर्फे आपलं स्वागत करतो आणि आम्ही आपणास पुष्पगुच्छ देत आहोत, त्यांचा आपण स्वीकार करावा. आहे हे असं आहे ते मी सर्वत्र मांडणार आहे आणि समाजातील सानाथोरांना दिशादर्शन करणार आहे. कर्म मार्गाची जोपासना हीच ईश्वराची उपासना हे ज्यांचं जीवन ध्येय आहे असे प्राचार्य फादर जो अल्मेडा आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आम्ही निर्भय महिला मंचातर्फे आणि निर्भय परिवारातर्फे आपलं स्वागत करतो आणि एक पुष्पगुच्छ देतो, त्याचा आपण स्वीकार करावा. व्यासपीठावरील निर्भय महिला मंचाच्या अध्यक्षा म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई प्रमाणे कुठलंही काम जीव ओतून करणाऱ्या आणि सुसूत्रपणे पार पाडणाऱ्या विज्ञान शिक्षिका लता मॅडम, आम्ही पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत करतो. आपल्या पालघर जिल्ह्यातील सब इन्स्पेक्टर रंजना शिरगिरे या ठिकाणी आपणासाठी उपलब्ध आहेत. त्यांचंही आम्ही निर्भय महिला मंचातर्फे आणि निर्भय परिवारातर्फे स्वागत करतो आणि पुष्पगुच्छ देतो, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. निर्भय महिला मंचाच्या उपाध्यक्षा वेरोनिका डाबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि आम्ही एक पुष्पराज देतो, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. या पंचक्रोशीत महान दिग्गजांची व्याख्याने आयोजित करण्यासाठी ज्यांची मोलाची साथ मिळते ते पडद्यामागचे कलाकार आणि निर्भय आणि इतर विविध संस्थेची कावड, आपल्या खांद्यावर वाहणारे हसतमुख असणारे संजय डाबरे निर्मळ, आपलं आम्ही विशेष स्वागत करतो आणि एक पुष्पराज देतो, त्याचा आपण स्वीकार करावा. आज प्रकृती स्वास्थ्यामुळे निर्भय जनसंस्थेचे संस्थापक आमचे प्रेरक या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत, पण त्यांचा प्रतिकात्मक त्यांचे आम्ही स्वागत करतो. निर्भय तसेच आजच्या या पंचक्रोशीतील सर्व स्त्री पुरुष विविध संस्थेचे कार्यकर्ते, समाज घडणीत आमचाही वाटा आहे असे वागणारे जगणारे समोर बसलेले आमचे सखे सोबती मित्र मैत्रिणी, निर्भयचे सर्व कार्यकर्ते आणि इतर आणि विशेषतः आमचे कोळी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं
हृदयभरे प्रेमभरे स्वागत. धन्यवाद. धन्यवाद शैला मॅडम, अगदी थोडक्यात आणि सुंदर शब्दात मान्यवरांचा परिचय दिल्याबद्दल. समाजसेवेची आवड असलेल्या, निर्भीडपणे आपले मत व्यक्त करणाऱ्या, मनमिळावू, शांत व सुस्वभावी असलेल्या महिला मंचाच्या अध्यक्षा मॅडम लता लोबो या थोडक्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्याचा आढावा आपणापुढे सादर करतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा आढावा सादर करा. नमस्कार. पवित्र आत्म्याच्या चर्च प्रांगणातील सेंट जोसेफ हायस्कूलच्या ह्या बहरलेल्या सभागृहात निर्भय जनसंस्था महिला विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या या सजलेल्या व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरेंड फादर जो अल्मेडा, प्रमुख वक्त्या पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर मॅडम, पोलीस ऑफिसर रंजना शिरगिरे मॅडम, निर्भय जनसंस्थेचे अध्यक्ष शांतियागो डाबरे, सर्व निर्भयचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चूल आणि मूल ह्या चाकोरीतून आजची महिला बाहेर पडली आहे, कर्तृत्ववान बनली आहे, नोकरी करू लागली आहे, अबला न राहता सबला बनली आहे. पण तरीही ती मूल आणि मग पर्यायाने चूल कधीच नाकारत नाही. आणि हेच ते संसाराचे आभाळ सोबतीला घेऊन वावरणाऱ्या आमच्या चाकरमानी किंवा गृहिणी या सर्वांचे थकले भागलेले मन स्वच्छ करता यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, ह्यासाठी निर्भय महिला 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून भुईगाव ते अर्नाळा ह्या परिसरातील महिलांच्या सोयीनुसार महिला मेळाव्याचे आयोजन करीत असते किंवा वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. तसं पाहता 1 नोव्हेंबर 1991 मनुएल तुस्कानो यांच्या अध्यक्षतेखाली निर्भय जनमंचाची स्थापना झाली. आज मितीस त्याला जवळजवळ 33 वर्ष पूर्ण झाली. कार्याचा पसारा वाढत गेला आणि साधारण 25 वर्षापूर्वी निर्भय महिला मंचाची स्थापना झाली आणि मग पुढे हेच निर्भय जनमंच म्हणजेच निर्भय जनसंस्था वसईभर सर्व क्षेत्रात अविरतपणे कार्य करीत आहे. आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्यविषयक प्रबोधने व आरोग्य शिबिरे निर्भयमार्फत राबविली जातात. आतापर्यंत निर्भय परिवाराने 15,000 लोकांची कॅन्सर चिकित्सा केलेली आहे. विविध अत्याचार आणि शासनाचा हलगर्जीपणा ह्याविरुद्ध आवाज उठविण्याचे काम निर्भय महिला करीत असतात. यामध्ये वाघोली लाठीमार, कुस्तीगीर महिलावर झालेला अत्याचार, मणिपूर स्त्री अत्याचार अशा अत्याचाराचा निषेध करणे व योग्य कारवाईसाठी रॅली किंवा मोर्चा आयोजित करून त्यामध्ये निर्भय महिला अग्रेसर असतात. रस्ते प्रश्न, वीज प्रश्न, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, गावं वगळणे अशा वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी निर्भय परिवार नेहमीच पुढाकार घेत असतात. निर्भय परिवारामार्फत जनजागृतीसाठी वेगवेगळी प्रबोधने आयोजली केली जातात. आत्तापर्यंत रेल्वे मंत्री मधु दंडवते, पोलीस संचालक उल्हास जोशी, पोलीस संचालक अरविंद इनामदार,
गणेश देवी, डॉक्टर विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे, पत्रकार निखिल वागळे इत्यादी, तर निर्भय महिला कार्यक्रमासाठी मृणाल गोरे, पुष्पा भावे, उल्का महाजन, वंदना शिंदे, सिंधुताई सपकाळ, सुरेखा दळवी, नीता कर्णिक, मेधा पाटकर, निर्जाताई, पर्यावरण तज्ज्ञ प्रणाली राऊत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्माननीय विभूतींचं मार्गदर्शन निर्भयतर्फे आयोजित केलेलं आहे. अशा मान्यवरापर्यंत रती महारतीपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे निर्भयचे काही कार्यकर्ते नेहमीच आम्हाला मदत करत असतात. पण आज मी एका कार्यकर्त्याचा विशेष उल्लेख करू इच्छिते, ते म्हणजे आमचे निर्भयचे खंदे कार्यकर्ते संजय डाबरे यांचं. कारण आत्तापर्यंत कित्येक कार्यकर्ते संजय डाबरेच्या प्रयत्नाने इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण आजचे प्रमुख वक्त्या मीरा बोरवणकर मॅडम ह्यांना दिल्लीपासून ह्या इथल्या व्यासपीठावर आणण्याची पूर्ण जबाबदारी, पूर्ण प्रयत्न संजय डाबरे यांनी केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मी विशेष इथे उल्लेख करीत असते. महिला मेळाव्यासाठी मीरा बोरवणकर मॅडमचं नाव जाहीर झाल्यानंतर आम्हाला सूचना येऊ लागल्या की हे व्याख्यान फक्त महिलांसाठी नसावं तर सर्वांसाठी खुले ठेवावं, आणि त्यामुळे आजचे हा महिला मेळावा आम्ही सर्वांसाठी खुला ठेवलेला आहे. आणि खरोखरच आज बहुसंख्येने तुम्ही आज इथे आलेला आहात. आजच्या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान म्हणजेच रेव्हरेंड फादर जो अल्मेडा, सेंट जोसेफ हायस्कूलचे प्राचार्य, ह्यांचंही आपल्याला शुभेच्छापर मनोगत ऐकायला मिळणारच आहे. प्रिय महिलांनो, आम्ही आवाज दिला, तुम्ही आलात. तुम्ही नेहमीच आमच्या प्रेमाची ग्वाही देत असतात. तुम्ही बहुसंख्येने इथे हजर राहता, आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी हजर राहता, आमच्यावरील प्रेम तुम्ही दाखवत असतात. आम्ही कधी तुम्हाला आवाज देऊ, आमच्या आवाजाला नेहमी ओ द्या, ही तुम्हाला आमची विनंती आहे. आणि सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. अतिशय समर्पक अशा शब्दात योग्य पद्धतीने प्रास्ताविक व कार्याचा आढावा आपणासमोर सादर केलात. या सामाजिक कार्यासाठी अनेक कार्यकर्ते आपणाला पाठबळ देतीलच अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद लता मॅडम. आता तमोविजन कंपनीच्या ओनर सौ विजया तुस्कानू यांच्याकडून आम्हाला भरपूर आर्थिक मदत मिळालेली आहे. त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही पुष्पराज देऊन स्वागत करतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. निर्भय आंदोलन महिला विशेषांक, निर्भय आंदोलन महिला विशेषांक याचं विमोचन आपल्या मॅडम मीरा बोरवणकर यांच्या शुभहस्ते होईल. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी या अंकांचं विमोचन करावं. निर्भय आंदोलन महिला विशेषांकाचं प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद मॅडम. आपल्या धडाडीच्या निर्भय कार्यकर्त्या म्हणजे प्रश्न रस्त्याचा असो, महिलांचा असो, अनाथांचा असो वा पर्यावरणीय असो, कुठल्याही कामात झोकून देऊन कार्यतत्परतेने प्रश्न निकाली काढण्याचे कौशल्य असलेल्या
कल्पतरू पतपेढीच्या संचालिका वेरोनिका डाबरे, ज्यांनी शिक्षिका पेशाला रामराम ठोकून मातीशी इमान राखण्याचे व्रत स्वीकारून शेतीतून मानसिक आणि आर्थिक हिरवळीचा आनंद लुटत आहेत. त्या त्यांच्या कामाची शेतकरी म्हणून दखल RCF राष्ट्रीय केमिकल्स कंपनीने घेतलेली आहे. त्यांना पालघर जिल्ह्यामधून प्रगत महिला शेतकरी म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल वेरोनिका मॅडम आपले अभिनंदन आणि आज आम्ही आपला सन्मान करीत आहोत. वेरोनिका मॅडम, गो अहेड, वी आर विथ यू. फादर जो यांना विनंती करते की त्यांनी सन्मानित करावं. अगदी लहानपणापासून आईची शिस्त आणि वडिलांची ध्येयवादी वृत्ती, वडिलांच्या खाकी वर्दीचे आकर्षण आणि कॉलेजच्या प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शनाने घडलेल्या कर्तव्यदक्ष, तडफदार, अत्यंत करारी, भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या तसेच माझ्या आयुष्याचे पान या पुस्तकाद्वारे लेखिकेची भूमिका वठविणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर मीरा चड्डा बोडवणकर, खाकी वर्दी माझा जीवनानुभव याविषयी आपले अनुभव व मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येण्याची विनंती निर्भय महिला मंचाच्या वतीने मी करत आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी निर्भय महिला मंच यांनी मला निमंत्रित केलं, त्यांचे मी आभारी आहे. आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती आणि माझ्याबरोबर माझी सहकारी आपले इथले लोकल सब इन्स्पेक्टर मॅडम, आपण सर्वसुद्धा ह्या निर्भय महिला मंच कार्यक्रमासाठी इथे आहात, आपलासुद्धा आभार मानते. आणि आपण खरोखर बरोबर म्हटलं आहे. सध्या मी दिल्लीला असते आणि संजय दाबरे यांच्याशी माझे मागचे 20 वर्षापासून फॅमिली संबंध आहे. त्यांनी मागचे 3 महिन्यापासून मला की ह्या कार्यक्रमाला यायचेच असा एक आदेश सारखा दिला होता, म्हणून मी आज आपल्यात उपस्थित आहे. आणि हा सेशन इनफॉर्मल असणार आहे, म्हणजे मी 15-20 मिनिटं बोलते महिला सुरक्षाबद्दल आणि त्यानंतर माझी इच्छा आहे की आपण मला प्रश्न विचारावं. कारण काही वेळा असा असतो, वक्ता एक मनात धारणा घेऊन येतो आणि त्याप्रमाणे बोलत असतो, परंतु जे ऑडियन्स असते त्यांच्या मनात काय वेगळे प्रश्न असतात, संशय असतात, तर त्याचा खुलासा व्हावा म्हणून हा सेशन इनफॉर्मल असणार आहे. महिला दिवस आपण का साजरा करतो, पुरुषांसाठी पुरुष दिवस आपण का साजरा करत नाही, हा एक प्रश्न आहे. आणि त्याचे मागचा उत्तर कारण कुठेतरी अजून समाजाला, पुरुषांना आणि महिलांना स्वतः असं वाटतं की देशात महिला सुरक्षित नाही. आणि म्हणून एक महिला खाकी वर्दी घालून आली किंवा एक रिटायर्ड पोलीस अधिकारी महिला आपल्याला दिसली तर आपल्याला थोडा एम्पॉवरमेंट वाटतं आणि आपल्याला वाटतं की हो, जरी आपल्याला 100% सुरक्षा नाही तरी महिला आज असे रोल्स प्ले करतात, ते आज असे रोल मॉडेल झालेले आहेत
ज्यांना पाहून जरी आपली संधी चुकली असेल तरी आपण आपल्या मुलीला, बहिणीला, फॅमिली मेंबर्समधल्या आणखीन यंग जनरेशनना एन्करेज करू शकतो की तुम्ही सुद्धा खाकी घाला, तुम्ही सुद्धा डेप्टी कलेक्टर व्हा, कलेक्टर व्हा, पोलीस उपाधीक्षक व्हा, IPS IAS मध्ये जावं. म्हणून आपण कुठेतरी सुरक्षा, महिलांना सुरक्षा देण्यात कमी पडलो, कुठेतरी आपल्याला जेवढ्या इच्छा आकांक्षा होत्या तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही. म्हणून आपण असे कार्यक्रम घेतो आणि निर्भय महिला मंचचा मनापासून आभार की आज आपण एवढा मोठा आणि ज्याला मोठा प्रतिसाद सुद्धा देण्यात आलेला आहे असा कार्यक्रम आयोजित केला. जर आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे रेकॉर्ड पाहिले तर दरवर्षी साधारणतः 4.5 लाख ते 5 लाख गुन्हे केवळ महिला विरोधात आहे, जिथे महिला विक्टिम आहे आणि ही संख्या मोठी आहे. अजून थोडीफार वाढ झाली की आपण आरडाओरडा करतो, परंतु इथे माझा पॉइंट नंबर 1 आहे की महिला विरुद्ध गुन्ह्याची संख्यामध्ये वाढ झाली किंवा महिला विरुद्ध गुन्ह्यामध्ये वाढ झाली ह्याच्यात डिफरन्स आहे, फरक आहे. ज्यावेळी 1981 मध्ये मी IPS मध्ये दाखल झाले तर महिला विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण फार कमी होतं. आपल्यामधून काही महिलाने आणि काही पुरुषाने त्यावेळी 1994 मध्ये जळगावमध्ये एक एवढा मोठा स्कॅन्डल झालं जिथे 100 पेक्षा जास्ती मुलीने आरोप केले की इथले नगरसेवक 2 आणि 1 MLAचे मुलाने आमच्यावर शारीरिक अत्याचार केलं, आमचं शोषण केलं, सेक्शुअल हॅरॅसमेंट केली. शासनाने त्यावेळी महिला पोलीस कमी होत्या म्हणून मला जळगाव केस तपासायला आणि माझी मदतीला प्रत्येक जिल्ह्यामधून महिला अधिकारी बोलवल्या. आम्ही जळगावमध्ये साधारणतः 1 वर्ष मुक्काम केलं आणि तिथल्या मुलींनी महिलांना की तुम्ही पुढे या आणि आपली फिर्याद द्या. तर आपली माहितीसाठी जरी 100-150 महिलावर शारीरिक अत्याचार झालं होतं आणि आमची महिला अधिकाऱ्याची टीम तिथे 1 वर्ष बसून होती, केवळ 12 मुली पुढे आल्या आणि त्यांनी तक्रार दिली. काही मुली पुढे आल्या, आम्हाला भेटल्या, तक्रार द्यायला तयार होत्या, पण आई वडील म्हटले उद्या बोरवणकरबाई तुम्ही यांचे लग्न लावणार आहात का, आणि मुलींना माघारी घेतलं. म्हणून माझा जो पहिला मुद्दा आहे, महिला विरुद्ध गुन्ह्यामध्ये वाढ आहे की गुन्हा दाखल होण्याची संख्यामध्ये वाढ आहे. जर हा संख्यामध्ये केवळ गुन्हा दाखल होण्याच्या प्रमाण संख्येत वाढ आहे तो इट इज अ व्हेरी वेलकम डेव्हलपमेंट. आज आई वडिलांना वाटतं, पालकांना वाटतं की जर आपण आपल्या मुलीवर अत्याचार झालेला आहे तर आपण तक्रार दिलीच पाहिजे. 40 वर्ष अगोदर अत्याचार झाला असताना मुलींना सांगण्यात येत होता गप्प बस. आणि जळगावचे केसेसच्या दरम्यान आमच्यावर मोठा आरोप होता, तुमच्यामुळे आमच्या मुलीचे लग्न रद्द झाले, हे एंगेजमेंट रिंग्स जे होतात ते परत आल्यात आणि हा सर्व तुमच्यामुळे झाला. सो आय एम मेकिंग ए पॉइंट, जर आज महिला विरुद्धचे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढलेला आहे तो इट इज वेलकम. कारण आपल्याला आरशातून तथ्य काय आहे, सत्य काय आहे तो दिसतो. केवळ संख्या मागे ना जाता आपण महिलांना सुरक्षित केलं पाहिजे. तर माझा पॉइंट नंबर 2 संख्या आणि दाखल्यानंतर जो दुसरा माझा मुद्दा आहे की NCRBचे क्राईम स्टॅटिस्टिक्समधून हा सुद्धा सिद्ध झाला आहे की मुलीवर मॅक्सिमम सर्वातून जास्ती अत्याचार एकतर फॅमिलीमधून किंवा ओळखीचे लोकांकडून होतो.
आणि परत आपण मुलीला सांगतो गब्बस. सो फॅमिली इज ऑल्सो नॉट सेफ. आणि ह्याला नजरअंदाज करून चालणार नाही. पहिले ज्यावेळी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने हे क्राईम स्टॅटिस्टिक्स पुढे आणले की फॅमिलीमधून मुलीवर अत्याचार होतो, तर लोकांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोवरच टीका करू लागले, तुम्ही खोटा बोलताय. परंतु आत्ता 20 वर्ष आम्ही अभ्यास करतो. आवर गर्ल्स मे नॉट बी सेफ इन आवर ओन फॅमिलीज, आणि इफ दे आर नॉट सेफ, डू नॉट रिमेन क्वाइट. पोलिसांकडे जा. आज मॅडम सारखे अधिकारी आहेत आपल्याकडे, आणि आता त्या मला म्हणत होत्या पोलीस स्टेशनमध्ये आता किती महिला कर्मचारी आहेत? 19 महिला कर्मचारी आहेत. तर तुमची तक्रार नोंदवण्यात येणार आहे आणि आरोपींना अटक होईल. ज्यावेळी आम्ही जळगावचे केसेस हँडल केले त्यावेळी जळगावमध्ये केवळ एक ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर मॅडम होत्या आणि 3-4 महिला कर्मचारी अख्खे जिल्ह्यात. आज भारतात महिला पोलिसांचं प्रमाण जवळजवळ 12% आहे. सुमारे 12% पोलीस आज महिला आहेत आणि आपल्याला त्यांना 33% महाराष्ट्रामध्ये आपण त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवलेल्या आहेत. तर माझा तिसरा पॉइंट हा आहे की महिला मुलीने पुढे येऊन हा जो 33% राखीव जागा आहेत ते भरून आणणे. आणि कितीतरी विचित्र गोष्ट आहे की आज बिहारमध्ये महिला पोलिसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये महिला पोलिसापेक्षा दुप्पट आहे. आपण नेहमी म्हणतो की बिहार कुठे आणि महाराष्ट्र कुठे, पण आज बिहारमध्ये महिला पोलिसांचा प्रमाण नंबर जास्त आहे. तर तुमच्यामधून तुमच्या घरातून जर काय मुली महिला पोलीस खात्यात कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर, DYSP, IPS म्हणून जायला इच्छित असेल तर कृपा करून त्यांचा मनोबल खाली करू नका. त्यांना तुम्ही पुढे जाण्याबद्दल सहकार्य करा, एनकरेज करा. कारण सेंटर फॉर पोलीस रिसर्च पुणे यांनी सायकॉलॉजी डिपार्टमेंट पुणे युनिव्हर्सिटी बरोबर एक रिसर्च केला होता. त्याचा सॅम्पल 450 महिला कर्मचाऱ्याचा होता आणि त्यांचा असा मत पडला त्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये की पोलीस स्टेशनमध्ये महिला विक्टिम किंवा महिलासाठी वातावरण तेव्हा बदलेल ज्यावेळेस सुमारे 20% तरी महिला पोलीस कर्मचारी एका पोलीस स्टेशनमध्ये आल्या. तर जर आपल्याला महाराष्ट्राचे पोलीस स्टेशनचा, देशाचे पोलीस स्टेशनचा कल्चर बदलायचे आहे, तो जो टोटली मेल डॉमिनेटेड कल्चर आहे त्याच्यात जर बदल करायचे असेल आणि महिला म्हणून जी विक्टिम जाते पोलीस स्टेशनला तिला न्याय द्यायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर आपल्या मुली महिला पोलीसमध्ये आल्या पाहिजे. आपल्याला गंमत म्हणून सांगते, 1981चे बॅचमध्ये भारतीय पोलीस सेवा म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस मी एकमेव महिला अधिकारी होते. आणि सध्या जो बॅच हैदराबादमध्ये चालू आहे त्यात 34 महिला IPS अधिकारी आहेत. मला एकटे पाहून माझे बॅचमेट म्हणजे आणखीन जे 70 पुरुष IPS अधिकारी होते ते मला नेहमी काय सांगायचे, तू परत जा, तू चुकलेली आहे, पोलीस खाता हा महिला मुलीसाठी नाही. कारण मी एकटे होते. आज तुम्हाला वाटतं की ते पुरुष अधिकारी 34 महिलाला सांगू शकतात का? बोलूच शकणार नाही. म्हणून सेंटर फॉर पोलीस रिसर्चने जो एक रिसर्च केलेला आहे की जर 20% पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये महिला आल्या तर वातावरण बदलेल, महिला पोलीस स्टेशनमध्ये हक्काने जाऊ लागतील, त्यांना न्याय मिळेल, आरोपींना अटक होईल आणि केसला
शिक्षा होईल. सो प्लीज एनकरेज युअर फॅमिलीज. इथे मी एक उदाहरण देते. पुणेचे पोलीस कमिशनर असताना एक दिवस परेड नंतर मी पोलीस लाईनीत गेले. तिथे मला 2 एकदम बारीक महिला पोलीस कर्मचारी भेटल्यात, कॉन्स्टेबल. त्यांनी मला म्हटलं, मॅडम आम्ही नवीन भरती झालेलो आहोत. आणि त्या सख्या बहिणी होत्या. अरे मला आश्चर्य वाटलं की मला 81मध्ये पुरुष सांगायचे की पोलीसमध्ये येणं तू चुकलेली आहे, परत जा. आणि हे एकदम बारीक दिसणाऱ्या मुली पोलीस खात्यात आल्या. ज्यावेळी मी आश्चर्य व्यक्त केलं त्यावेळी ते मला म्हटल्या, आमचे वडिलांनी आम्हाला एनकरेज केलं, प्रोत्साहित केलं, खात्यात जावा. मला अजून आश्चर्य वाटलं ज्यावेळी त्या दोघे मुली म्हटल्या, आमच्या मामाची मुलगी सुद्धा पोलीस खात्यात आलेली आहे, आता आम्ही 3 आहोत. दिस इज द इंडिया दॅट वी वॉन्ट. हा महाराष्ट्र आणि हा पोलीस स्टेशनचा प्रोफाईल आपल्याला हवा आहे. परंतु जिथून आपण सुरुवात केली होती की जवळजवळ 5 लाख गुन्हे महिला संबंधात जिथे महिला विक्टीम आहे ते दाखल होतात. तर मला एक फार जे वाईट गोष्ट वाटली, ह्यात फॅमिलीमध्ये झालेले गुन्हे तर आहेत, परंतु रेप, बलात्कारचे केसेस त्याचा अभ्यास केले असताना दिसतं मॅडम आपल्यासाठी 90% केसेस कोर्टात पेंडिंग आहेत. 90% केसेस बलात्कारचे आज कोर्टात पेंडिंग आहे आणि शिक्षाचं प्रमाण क्षुल्लक 27.4% आहे. म्हणजे विचार करा की केवळ 27 आरोपी ज्यांना शिक्षा होते आणि गुन्हा कोणता, बलात्काराचा, आणि बाकी सर्व आरोपी सुटलेले आहेत. ह्या 2 गोष्टी दिसल्या. एक तर कुठेतरी पोलीस तपासात कमी पडते आणि दुसरा 90% पेंडन्सी. आत्ताच मी चर्चा करत होतो, तुमचे सध्याचे इथल्या कोर्टात अजून 2019च्या केसेस जे आहेत ते बोर्डावर आले आहेत. म्हणजे 20, 21, 82, 22 त्या 4 वर्ष जुन्या केसेस आत्ता चालवायला सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल माझा एक मत आहे की आपण नागरिक म्हणून, केवळ निर्भया मंच म्हणून नाही, नागरिक म्हणून आवाज उठवली पाहिजे की आपल्याला देशात अजून जजेस म्हणजे ज्युडिशियल ऑफिसर्स आणि त्यांना लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर हवा आहे. जर एक बलात्कारची केस 5 वर्षानंतर लागली तर ती 100% सुटणार. कारण काय, साक्षीदारांना काय आठवत नाही, मुलगी फितूर होऊ शकते किंवा ती विसरू शकते. आणि आरोपी काय करतात, ते पैसे देऊन फिर्यादीला विकत घेऊन टाकतात. जर आपल्याला देशात डिसिप्लिन हवा आहे, असा वातावरण ज्यात आरोपीला समजलं पाहिजे की आज मी जर गुन्हा केला तर 1 वर्षाच्या आत मला शिक्षा होईल. जर असं झालं तर झारखंडमध्ये स्पेनमधून आलेली मुलीवर जसा अत्याचार झालं तसा अगदी होणार नाही. किती लोकांनी जरा हात वर करा, तो स्पेनची टुरिस्टबद्दलची केस वाचली आहे पहा. म्हणजे काय, थँक्यू, म्हणजे काय आपण मेसेज देतो आंतरराष्ट्रीय स्तरावर की आमच्याकडे बाहेरून येणारे पाहुणे ते सुरक्षित नाही. जर 1 वर्षाचे आत कोर्टात शिक्षा झाली, कोणाची हिम्मत होणार नाही. आणि हे जे आकडेवारी मी आपल्याला सांगितलेली आहे, सुमारे 5 लाख गुन्हे, त्यात 31% गुन्हे जे आहेत ते फॅमिलीजमध्येच झालेले आहेत. त्यात जवळजवळ 18% गुन्हे हे असे आहेत महिलावर शारीरिक अत्याचाराबद्दल आणि 7% बलात्कारचे केसेस आहेत. जर आपल्याला अशी गंभीर परिस्थितीला हँडल करायचं असेल तर मी विचार करत होते आणि मी संजय डाबरेंना सांगत होते की मी केवळ प्रॉब्लेम आयडेंटिफाय नाही करणार, मी सोल्युशनसुद्धा देणार आहे, आपल्याशी शेअर करणार आहे.
तर नंबर 1 फॅमिलीमध्ये तर मुलींना सेफ ठेवाच आणि अवेअर राहा की फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांच्यावर अत्याचार होतो. दुसरा, पब्लिक रोड्स ह्याच्यावर ॲडिक्वेट लाईट बरोबर होत नाही, इलेक्ट्रिसिटी बरोबर होत नाही, पार्किंग स्पेसेस ह्यांना गुड लाईटिंग आणि ऑडिटिंग ऑफ अनसेफ प्लेसेस हा एक नवीन एक मुद्दा आहे, जो एका रिसर्चमध्ये जेव्हा घरचे लोकांना विचारण्यात आला की तुमची मुलगी जर रात्रीचे 9 वाजेपर्यंत ती घरी आली नाही तर तुम्ही चिंतित होतात. तर नॉर्थ इंडिया म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब इथे फॅमिलीजने सांगितलं 9 वाजेपर्यंत जर मुलगी घरात आली नाही तर आम्ही चिंतित होतो. परंतु साऊथ इंडिया, दक्षिण भारतात 11 वाजेपर्यंत जर आली नाही तर चिंतित होतात. म्हणजे नॉर्थ आणि साऊथमध्ये फरक आहे. साऊथमध्ये महिलांना थोडी सेफ्टी वाटतं, थोडा उशीर म्हणजे 11 वाजेपर्यंत तरी आल्या तरी घरचे लोक चिंतित होत नाही, जेव्हा की नॉर्थमध्ये 9 वाजेपर्यंत आल्या नाही तर ते चिंतित होतात. तर नवीन कॉन्सेप्ट आहे सेफ्टी ऑडिट. आणि सेफ्टी ऑडिटमध्ये रोड्स विच आर नॉट वेल लाईटेड, जिथे चांगली लाईट नाही, प्रकाश नाही, पार्किंग स्पेसेस आणि जिथे नाईट ट्रॅव्हल फॉर विमेन अँड गर्ल्स इज नॉट प्रोव्हाइडेड, इथे ऑडिटचे पॉईंट कमी होतात. तुमच्यामध्ये किती लोकांनी ऐकलं स्मार्ट सिटी कॉन्सेप्ट? तर सध्या एक स्मार्ट सिटीचं कॉन्सेप्ट आलेलं आहे. समजा आपल्याला वसईला स्मार्ट सिटी म्हणून सिद्ध करायचं असेल तर वुमेन्स सेफ्टी शुड बी नंबर 1 प्रिऑरिटी. हा लक्षात ठेवा. कुठलाही सिटी स्मार्ट होऊ शकत नाही जिथल्या मुलींना रात्री उशिरा कामाला जाता येत नाही, कामावरून परत येता येत नाही, ज्यांना पार्किंग करायला भीती वाटतं, जिथे प्रवासाला जाताना भीती वाटतं. तर सेफ्टी ऑडिट, गुड लाइटिंग आणि यूज ऑफ टेक्नॉलॉजी, जिथे महिलांना एकतरी एमर्जन्सी पॅनिक बटन मिळाले पाहिजे. उदाहरणार्थ दिल्लीला असताना एक मागच्या महिन्याची गोष्ट आहे, मी उबर कॅब करून थोडा उशिरा रात्री बाहेर पडले. तर एका ठिकाणी उबर कॅब थोडी वेळ थांबली. त्वरित मला मेसेज आला, यू आर स्टॅटिक फॉर लॉंग, आर यू सेफ? ज्यावेळी मी माझे ड्रायव्हरला विचारला तर तो म्हटला त्यालासुद्धा हा मेसेज आलेला आहे. तर यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर द सेफ्टी ऑफ विमेन, सेफ्टी ॲप्स, पॅनिक बटन्स अँड अ पोलीस स्टेशन विच रिस्पॉन्ड्स. एक पुण्याची केस आहे, इट्स अ व्हेरी बॅड केस, पण इट्स अ टिपिकल केस. नैना पुजारी नावाची मुली कॅबला बसली आणि इट्स अ लेसन फॉर अस, ती मोबाईल पाहत राहिली अँड द ड्रायव्हर त्यांनी तिला तिची डेस्टिनेशनला ना नेता एकांत जागेला आणलं आणि रेप विथ मर्डर. किती लोकांनी वाचली ती केस नैना पुजारीची? इट वॉज अ बॅड केस. वन, वी हॅव टू बी अलर्ट, त्या मुद्द्यावर पण मी येणार आहे. पण सेकंड, पॅनिक बटन, एमर्जन्सी कॉल्स, यूज ऑफ टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी विच इज इंटेग्रेटेड विथ द पोलीस स्टेशन. GPS सिस्टम, तुम्ही जिथे कुठे आहात त्या पोलीस स्टेशनला कॉल जाईल तुमच्या, आय एम नॉट सेफ. सो आवर पॉईंट वॉज वी हॅव टू बी सेफ विदिन फॅमिलीज, वी हॅव टू रिपोर्ट क्राईम, पब्लिक प्लेसेस आपल्याला सेफ करायचे आहेत. चौथा मुद्दा, जसे तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसे कार्यक्रम आयोजित करा आणि बिल बोर्ड्स, मोठे मोठे बोर्ड्स लावले पाहिजे ज्यामध्ये जेंडरबद्दल माहिती, महिलाबद्दलचे कायद्याची माहिती आणि उदाहरणार्थ निर्भयाचा जो केस झाला दिल्लीचा, ते किती लोकांना माहिती आहे?
दॅट नियरली एव्हरीबडी रोज. जर आपण त्यांना प्रसिद्धी दिली तर मी परत सांगते, ह्या झारखंडची मुलाची हिंमत झाली नसती. शेवटी फाशी देण्यात आली आणि फाशी इज गिवन इन इंडिया ईदर इन टेररिस्ट केसेस इन्व्हॉल्विंग टेररिझम ऑर रेप विथ मर्डर. तर ह्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली पाहिजे की डोंट ट्राय टू ॲक्ट फनी विथ विमेन, यू विल बी हँगिंग, तुला फाशी होईल अशी. तर सेफ पब्लिक प्लेसेस आणि हे बिलबोर्ड्स प्रसिद्धी, ज्यात मीडियाने पण प्रसिद्धी दिली पाहिजे. एक अजून जो फार महत्त्वाचा मुद्दा आहे, बाय स्टँडर्ड्स रिमेनिंग न्यूट्रल. कितीदा तरी आपल्याला टी व्हीमध्ये दाखवण्यात येतं एका मुलीशी छेडछाड चालू आहे, काही वेळ ॲसिड टाकलं आहे आणि शेजारचे लोक केवळ बघतात. So this is your and my duty also to make a witness feel that he will not be harassed if he helps that girl. तर बाय स्टँडर्ड्स जो ॲज अ नागरिक जो आमचा रोल आहे तो फार महत्त्वाचा आहे. इथे अजून मी एक केस सांगते. पुण्यात एक इंजिनिअरिंगमध्ये शिकणारी मुलीच्या एका मुलाने जागेवर मर्डर केलं, कारण तो तिला लग्न कर माझ्याशी हा प्रपोज करत होता आणि 3 वेळा त्या मुलीने नकारलं आणि ही स्टॅब्ड हर. ज्यावेळी ती आपला जेवणाचा डिब्बा घ्यायला गेली तर तिला सुरीने मारून टाकला, चाकूने. ती केस टिकली का? 2 विटनेसेस, एक मैताची मैत्रीण आणि एक ओळखीचा माणूस, हे 2 कोर्टात बरोबर बोलले आणि आज योगेश नावाचा जो आरोपी आहे तो जेलमध्ये आहे. तर नागरिक म्हणून, बायस्टँडर म्हणून जर कुठली महिलावर तुमचे देखील अत्याचार होत असेल, हॅरॅसमेंट होत असेल, मॉलेस्टेशन होत असेल तर कृपया करून गप्प बसू नका. मी ह्याबद्दल एक फुल चॅप्टर लिहिलं आहे माझी पुस्तकमध्ये, हाऊ गुड आय फेल्ट दॅट 2 विटनेसेस, यंग मुलं, त्यांनी नाही विचार केला आरोपी मला हॅरॅस करेल, आरोपीचे आईवडील मला हॅरॅस करतील. त्यांनी कोर्टात ठामपणे जाऊन आपली केस मांडली, असा हिच्यावर अत्याचार झाला, असं हिचं मर्डर करण्यात आला आणि ती केस टिकली. नेक्स्ट जो माझा मुद्दा आहे, आता वसई छोटी कम्युनिटी आहे आणि तुम्ही लोक आपसात एका दुसऱ्याला ओळखतात आणि चांगले संबंध आहे. पण मोठ्या ठिकाणी, उदाहरणार्थ वसईच्या मुलीला जर दिल्लीला जायचे असेल तर विमेन वर्किंग हॉस्टेल्स, सेफ प्लेसेस फॉर विमेन आपण हे उभारल्या पाहिजे. आपण काय शोधतो, कुठला तरी नातेवाईक आहे का? जर नातेवाईक दिसला तर आपण मुलीला पाठवतो दिल्लीला, अन्यथा आपण म्हणतो नको बाबा, डोंट गो, स्टे हिअर. बेसिकली वी आर किलिंग द पोटेन्शियल ऑफ अ यंग गर्ल. जर नातेवाईक सापडत असेल, कोणीतरी राहत असेल चेन्नईला तर तू जा तुझे करिअरसाठी. जर कोणी मिळाला नाही तर वी डोंट हॅव विमेन वर्किंग हॉस्टेल्स, वी डोंट हॅव सेफ प्लेसेस फॉर विमेन. म्हणून त्यांची जी आकांक्षा आहे, ॲम्बिशन आहे, ती पूर्ण होत नाही. तर हा मुद्दा दॅट वी शुड हॅव विमेन हॉस्टेल्स, विमेन सेफ प्लेसेस, विमेन विक्टिम शेल्टर्स फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ हा जो जळगाव केस मी आपल्याशी मेन्शन केलं, तर जळगाव त्यावेळी खरं अर्थाने पेटलं होतं. म्हणजे एवढा वातावरण होता खराब की शासनाने सांगितलं गुन्हा जरी जळगावला दाखल झाला आहे, आपण ही केस पुण्या इथे चालूया. तर त्यांनी एक स्पेशल कोर्ट, मृदुला भटकर नावाच्या मॅडम ज्या नंतर हायकोर्टमध्ये जज झाल्या, स्पेशल कोर्ट, स्पेशल आदेश, आणि हा केस त्यांनी ट्रायलसाठी पुण्याला आणलं. आय फेल्ट सो प्राऊड. मला जवळजवळ 20 महिलांनी पत्र लिहिले की जर तुम्हाला मुलींना जळगाववरून पुण्यात आणायला काय अडचण होत असेल तर आमच्याकडून पैसे घ्या, आम्ही मुलींना घरात ठेवायला तयार आहोत, आम्ही मुलींना काउन्सिलिंग करायला तयार आहोत. माझ्या पुस्तकात मी हे सुद्धा लिहिलं आहे दॅट I had only heard the women power, women sisterhood,
विमेन्स स्ट्रॉंग डिझायर टू हेल्प अ विक्टिम. पण हा मी स्वतः पहिला एक्सपिरियन्स केला. मिडल क्लास अप्पर मिडल क्लासच्या महिलाने मुलींना आपल्या घरी ठेवला. त्या मुली एकदम घाबरलेल्या होत्या, म्हणजे मानसिक रूपाने खचलेल्या होत्या. त्यांची मदत केली आणि 12मधून 6 केसेसमध्ये आपण शिक्षा आणू शकलो, तरी 6 केसेस सुटल्या. तर वी नीड सेफ प्लेसेस फॉर विमेन. आणि माझा शेवटचा पॉईंट, आपण मुलांना घरी जसे वाढवतो, आय हॅव 2 बॉयज आणि आय मस्ट से दॅट दे रिस्पेक्ट जेंडर. तर त्यावेळी लहानपणापासून मुला मुलींना एकसारखं वागणं, सेम फॅसिलिटीज आणि जेंडर रिस्पेक्ट देणं फार आवश्यक आहे. माझे 2 पर्सनल एक्सपिरियन्स. मी लहान असताना आणि कॉलेजला असताना आमच्याकडे पंजाबमध्ये माझ्या घरात 2 स्कूटर होते, एक वेस्पा आणि एक लंब्रेटा. तर जुने लोकांनाच आठवण असेल. तर मी वेस्पासुद्धा चालवायचो आणि लंब्रेटासुद्धा चालवायचो. लंब्रेटा थोडा अवघड होता, जड होता आणि कॉलेजला जायचं. तर मी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये उभी राहिली आणि जिंकले. आणि बाहेर आणून पाहते तर माझे स्कूटरची हवाच काढून टाकली होती मुलाने. हिची हिम्मत कशी झाली? एक तरी ती इलेक्शनला उभी राहिली आणि नंतर जिंकली. आणि ज्यावेळी मी घरी आणून ही कंप्लेंट केली तर माझा छोटा भाऊ म्हटला, "पोर खडी हो इलेक्शन इच." Because even he had that very strong patriarchal tendencies. He also did not want me to either stand for elections or to drive scooter. आणि हे 1970s ची गोष्ट आहे. आणि लोक तरी माझे क्लासमेट म्हटले, ही मुली आहे, हिला इलेक्शनला उभा नाही राहिला पाहिजे होता. जरी उभी राहिली तर जिंकली कशाला? तर भाऊ घरी काय म्हणायचं, ही स्कूटर चालवते. आणि माझे वडील मला 30 रुपये द्यायचे पॉकेट मनी, ते स्कूटर वगैरेचा तुम्ही सर्व खर्च करा. तो काय म्हणायचे, हिला जर 30 दिले तर मला 60 द्या. का? बिकॉज आय एम द बॉय. आणि शेवटी घरात एवढा मोठा हे इश्यू झालं की त्यांनी सांगितलं पंजाबीमध्ये माझे वडिलांना, मी ह्या स्कूटरला हात नाही लावणार, हिचे लग्नाला देऊन टाका हे दोघे स्कूटर ही. आणि शेवटपर्यंत ही डिड नॉट ड्राईव्ह दो स्कूटर्स. बट माय फादर डिड नॉट ॲग्री. म्हणजे त्याला 60 आणि मला 30 त्यांनी ॲग्री केलं नाही. आणि मी आणि माझी बहीण आणि माझे दोघे भाऊ. माझी बहीण पहिले चान्समध्ये UPSCमध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आले, इन्कम टॅक्स. आणि मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये आले. कारण आईवडिलांनी आम्हाला कधी असं वाटूच दिलं नाही दॅट वी आर लेसर दॅन द बॉयज. तेच शाळा, तेच पॉकेट मनी, everything was the same. So last point is we have to change the culture of India. जिथे मुलांना पुरुषांना जास्ती महत्त्व देण्यात येतं, अजून ते जास्ती पुढेच बसलेले आहे. तुम्ही पहा. सो वी हॅव टू चेंज दिस कल्चर. आणि कल्चरसाठी पहिला परिवार, त्यानंतर कम्युनिटी, त्यानंतर आपले लोकल ॲडमिनिस्ट्रेशन जे लाईटिंग वगैरे, पार्किंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहतात, सिटी ॲडमिनिस्ट्रेशन, पंचायत, देन पोलीस, कोर्ट्स आणि मीडिया. आपण सर्वांना एकत्र आला पाहिजे. परिवार, कम्युनिटी, म्युनिसिपॅलिटीज, म्युनिसिपल कमिशनर्स, पंचायत, जिल्हा परिषद, कोर्ट, पोलीस आणि मीडिया. आपण जर सर्व एकत्र आलो तर एक लास्ट, ही इंग्लिशमध्ये आहे पण मला वाटतं सर्वांना, बिकॉज
20 years from now, you will be more disappointed by the things that you did not do. UPSC मध्ये अपियर व्हायचे होता, करिअर करायचे होता, फिरायला जायचे होता, मी केलं नाही. 20 years from now, you will be more disappointed by the things that you did not do than the things that you did do. So, throw away the bowlines. Bowlines कोळी समाजाला समजेल ते बोटला धरून असतात, बोटला आपली किष्टीला पुढे जाऊ देत नाही. Throw away the bowlines, sail away from the safe harbor. वसई इज अ सेफ हार्बर. जर मुली म्हणते मला करिअर करायचे दिल्लीमध्ये, चेन्नईमध्ये, कोलकातामध्ये, जाऊ द्या. कॅच द ट्रेड विंड इन युअर सेल्स. रिस्क घ्या. हे आपल्यावर जबाबदारी आहे. आपण सारखा पुरुषांनाच आरोप करतो, बट वी ऑल्सो हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी टू develop ourselves, to appear for UPSC, MPSC, choose career that we want. So 20 years from now, you will be more disappointed by the things that you did not do than the ones that you did. So throw away the bowlines, sail away from the safe harbor, catch the trade wing in your sails, and explore, dream, discover. Explore, dream, discover. Thank you. Jai Hind. अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक मोठा अनुभव असतो. अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक मोठा अनुभव असतो आणि तो अनुभव मिळण्याचे भाग्य आपल्याला मॅडमद्वारे लाभलेले आहे. अनुभव संपन्न, गुणसंपन्न व्यक्तिमत्वाकडून आपल्याला त्यांच्या कारकिर्दीतील अमूल्य ठेवा व्यक्त करताना जणू काही आपल्या हृदयाची स्पंदनं थांबली होती. अंगावर शहार येत होते, अभिमानाने ऊर भरून येत होता. आजच्या परिस्थितीत महिला सुरक्षित आहे का आणि मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव अजूनही आपण करतो का, तर त्याची आपण आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायची आहे. हे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला मॅडमने समजावून सांगितलेलं आहे. मुलगी ही कुठे सुरक्षित आहे याचं उदाहरणासकट स्पष्टीकरण केलेलं आहे. अशा ह्या अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या महिलांसाठी एक संदेशाची कविता सादर करत आहे. जीवनाच्या वाटेवरून चालताना दुःखाचे वाळवंट येईल, घाबरू नकोस, धैर्याने चालत राहा, ते तुला नवीन दिशा देईल. जीवनाच्या वाटेवरून चालताना प्रत्येक पाऊल टाक जपून, अन्यथा संकटाचे डोंगर चढताना तू एकटीच अशील थकून. जीवनाच्या वाटेवरून चालताना कधी तुझी साथ काही जण देतील, काही तुझी साथ सोडतील, पण तू मात्र चालतच राहा, चालतच राहा. धन्यवाद मॅडम. आता मी विनंती करते की मॅडमनी सांगितलेल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत. मॅडमने अतिशय छान प्रकारे आपले अनुभव कथन केलेले आहेत. आपणापैकी कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया विचारावे. मॅडम, माझा एक पहिला प्रश्न असा आहे की पुणे येरवडा पोलीस राखीव भूखंड या प्रकरणात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार या संदर्भात तुम्ही अधिक माहिती दिली तर आम्हाला ऐकायला आवडेल. हा प्रकरण फार गाजलं आहे. माझी जी पुस्तकं आहे मॅडम कमिशनर, त्यात मला वाटतं 38 अध्याय आहे, परंतु हा पॉलिटिकली थोडा कॉन्ट्रोवर्शियल झालं. तर एक पोलिसांची जागा होती येरवडाजवळ 3 एकर. मी पोलीस कमिशनर ज्यावेळी झाले त्यावेळी मला सांगण्यात आला
की ही जागा शासनाने एक प्रायव्हेट बिल्डरला ड्यू प्रोसेस फॉलो करून दिलेली आहे. आणि ड्यू प्रोसेसमध्ये जे चेअरमॅन होते प्रोसेसचे ते पोलीस कमिशनर नव्हते, ते डिव्हिजनल कमिशनर होते. पोलीस कमिशनर केवळ त्याचे सदस्य होते. तर ज्यावेळी नवीन कमिशनर जॉईन होतो तर अधिकारी त्यांना त्यांची एरियाची जाणकारी देतात, आपल्याकडे काय सोयीसुविधा आहे ह्याबद्दल ब्रीफिंग करतात. तर मला असं सांगण्यात आलं की पोलिसांचे क्वार्टर्स कमी आहेत आणि 2 नवीन सिनियर पोलीस अधिकारी सँक्शन झालेले आहेत, ॲडिशनल कमिशनर नॉर्थ आणि ॲडिशनल कमिशनर साऊथ. 2 नवीन पोलीस अधिकारी, त्यांचे ऑफिस आपल्याला तयार करायचे आहेत आणि एक अधिकारी म्हणजे त्याच्याबरोबर 8-10 कर्मचारी असतात, त्यांच्यासाठी बसायची सोय वगैरे. आणि क्वार्टर्स जवळजवळ आम्हाला खरं म्हणजे 1000 क्वार्टर्सची गरज होती असं मला सांगण्यात आलं. तर मी त्यावेळी काय भूमिका घेतली की जरी तुम्ही हा ड्यू प्रोसेस फॉलो करून ही जागा एका प्रायव्हेट बिल्डरला देण्यास ठरलेला आहे, तर मी ही जागा द्यायला तयार नाही, कारण ही जागा पुणे पोलिसांना गरजेची आहे. तर त्यात एकदा अजितदादाने मला बोलून सांगितलं होतं की तुम्ही ही जागा ह्याच्यामध्ये तुम्ही कशाला पडताय, हे सर्व आता निकाल झालेला आहे, प्रोसेस फॉलो झालेला आहे आणि ही जागा हँडओव्हर करा. तर मी ती जागा दिली नाही आणि शेवटी शासनाने त्या प्रायव्हेट बिल्डरकडून 1 कोटी ॲडव्हान्स घेतलं होतं. तर शासनाला तो परत द्यावा लागला. ती पार्टी कोर्टात गेली. पण मग जेव्हा एक पोलीस कमिशनर ठाम भूमिका घेतात की मला गरज आहे आणि खरोखर गरज होती, तर नाही दिला. तर ती एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. पण मला नागरिकांना असं सांगायला आवडेल की हा एकटा प्रकरण नाही, महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी असं चाललं आहे की शासनाची जागा बिल्डर्सना, प्रायव्हेट बिल्डर्सना एकतर कमी दराने किंवा कुठेतरी ते म्हणतात किकबॅक घेऊन देण्यात येते. तर आपल्याला जागरूक राहणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ही पुस्तक जेव्हा रिलीज झाली त्यानंतर मला एवढे पत्र येऊ लागले, ईमेल येऊ लागले की इकडे सुद्धा पोलिसाचा एक भूखंड होता, इथे सुद्धा देण्याची तयारी आहे. सो बेसिकली वी हॅव टू बी अलर्ट. पण इश्यू काय की आपल्याकडे माहिती नसते. तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला काय माहीत वसई पोलीस स्टेशनकडे किती जागा आहे, किती ते का प्रायव्हेट बिल्डरला देणार आहेत. मला कमिशनर म्हणून ती माहिती होती, म्हणून मी ठाम भूमिका घेऊ शकले. तुम्ही ॲज ए अलर्ट सिटिझन, मला वाटतं एकच उपाय आहे की शासनाचे अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवा. कुठेतरी तुम्हाला माहिती मिळेल की गव्हर्मेंट लँड इज युअर लँड, इट इज नॉट एनी मिनिस्टर्स लँड और एनी ऑफिसर्स लँड. तर ते ज्या कारणासाठी ती जागा आरक्षित करण्यात आली होती, उदाहरणार्थ ही पोलिसांची जागा होती, त्यासाठीच वापरली पाहिजे, त्याचा गैरवापर होऊ नाही. ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपली जन्मभूमी ही पंजाब आहे आणि आपण कर्मभूमी ही महाराष्ट्र निवडली, ती कशी काय? आणि प्लस दुसरा एक त्यामध्येच एक प्रश्न विचारते की आपण महिला अधिकारी असताना जे आपल्याबरोबर जेंट्स जे अधिकारी होते त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला कोणत्या प्रकारचे अनुभव आले, तेथे तुम्हाला काही त्रास झाला का? थँक्यू. इथे उपस्थित किती मुली जे आहेत ते UPSC किंवा UPSCमध्ये अपियर होणार आहे, IPS किंवा IASमध्ये? नाही, मला वाटतं महिला मेळावा असल्यामुळे मुली आल्याच नाही असं झालेलं आहे. पण UPSCमध्ये ज्यावेळी तुम्ही अपियर होतात, परीक्षा देतात आणि पास होतात, त्यावेळी ते तुम्हाला तुमच्या
आणि चॉईसप्रमाणे ते राज्य देतात. तर हा ओन्ली चॉईस नसतं, चॉईस क्रम मेरिट म्हणून मला महाराष्ट्र मिळालं. आणि पुरुष अधिकाऱ्याबरोबर काम करताना जास्ती अनुभव चांगले आले. एक दोन जे व्यवस्थित नाही आले त्याबद्दल मी फार प्रामाणिकपणे माझे पुस्तकात लिहिलेलं आहे. तुम्ही ते वाचा. तर सांगण्याचा हेतू असा आहे, इट इज नॉट ऑल गुड, इट इज नॉट ऑल बॅड. महिला म्हणून जर तुम्ही हे करिअर निवडलं तर काही अनुभव गोड आणि काही वाईट असतात. मला गोड अनुभव जास्ती आले. थोडेफार जे वाईट आले त्यांना कसे हँडल केलं, कसे हँडल करता येईल ह्याबद्दलसुद्धा चर्चा झाल्या पाहिजे. आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ह्याबद्दल कायदा आहे. किती लोकांना माहीत आहे? हात वर करा. हार्डली एनी. तर मॅडम, जे सेंटर फॉर पोलीस रिसर्चची स्टडी केली त्यात 450 महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सॅम्पल होता. पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या त्या सर्व होत्या, स्पेशल ब्रांचमध्ये नव्हत्या. त्यांनी सांगितलं आहे की त्यांना पोलीस स्टेशन लेवलवर हॅरॅसमेंट आहे. तर IPS किंवा DYSP किंवा सब इन्स्पेक्टर ह्यांना त्रास थोडा कमी होतो. IPSला फारच कमी होतो, कारण वी आर व्हेरी असर्टिव्ह. आम्ही गप्प राहत नाही. आपण आत्ता जे चर्चा केली, आम्हाला आईवडिलांनी सांगितलं, पालकाने सांगितलं गप्प राहा, तरी IPSमधली जी बाई आहे ना ती गप्प राहणारच नाही. आमचा प्रोफाईलच तसा असतो. परंतु कॉन्स्टेबल्स आर हॅविंग ए नॉट ए व्हेरी फेअर डील. आत्ता जर 19 महिला आल्यात तर पुरुष त्रास देऊ शकणार नाही. जेव्हा एकटी किंवा एक दोन तीन महिला असतात ना त्यावेळी त्यांना त्रास होतो. आय डिड नॉट हॅव मच इश्यू, बट द इश्यूज विच आय हॅड, आय हॅव डिस्कस्ड दॅम इन माय बुक. मॅडमच्या प्रतिभा शक्तीतून लिहिलेली जी, स्वानुभवातून लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती उपलब्ध आहेत. वाचकांनी याची नोंद घ्यावी, त्या पुस्तकाचा आनंद लुटावा, विक्रेत्यापाशी जावे आणि पुस्तक विकत घ्यावे. पण मॅडम, आपणास एक सूचना आहे की आमचा हा सगळा वसई कम्युनिटीचा परिसर हा मराठी भाषिक आहे. त्यामुळे आपल्या पुस्तकाचं मराठीत भाषांतर झालं तर अजून बरं वाटेल. पहा काय झाला, ह्या महिन्यात येणार आहे मराठी अनुवाद. पण तो अजितदादाचा जो विषय होता तो एवढा गाजला की 15 ऑक्टोबरला ही पुस्तक पॅन मॅकमिलन त्याचे प्रकाशक आहे, त्यांनी कुठलाही कार्यक्रम घेतला नाही. त्यांनी नुसतं ॲमेझॉनवर टाकली आणि पब्लिश केली. पण 16 नोव्हेंबरचा माझ्याकडे कार्यक्रम होता आणि असं ठरवला पुण्याच्या ह्या कार्यक्रमात आपण ही पुस्तक फॉर्मली प्रकाशित करूया. आणि जे आयोजक होते त्या कार्यक्रमाचे त्यांनी मला एअर तिकीट पाठवलं. पण इथे अजितदादा गाजले आणि त्यांनी माझा एअर तिकीट कॅन्सल केलं. त्यानंतर ज्या प्रकाशकाने मराठी अनुवादाचे हक्क पॅन मॅकमिलनकडून घेतले होते त्यांनी ते हक्क परत केले. सो नाव पॅन मॅकमिलियन थॉट की हे कोणी प्रकाशन करायला तयार नाही, कोणी डिस्ट्रीब्युशन करायला तयार नाही. तर आता ते स्वतः त्यांनी मराठी अनुवाद करून घेतला आहे आणि मार्चमध्येच ती मराठीमध्ये येईल पुस्तक. उपस्थितांमध्ये अजूनही कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. एक पाठीमागे प्रश्न आहे. सर पुढे या. अधिकारी असून सुद्धा आपल्याला किती ठिकाणी विरोध झालेला आहे. कोणाचा? सत्ताधारकांचा. म्हणजे जे सत्तेवर आहेत त्यांचा विरोध इतका मोठा की आमच्यासारखी सामान्य जनता त्याचा म्हणजे हे करू शकत नाही, त्यांच्यापुढे टिकू शकत नाही. कारण एवढ्या महाराष्ट्रामध्ये जर इतके अन्याय होतात तर आमच्या वसईमधले लोक सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण आम्ही वसईच्या
आमच्या वसईच्या परिसराबद्दल तुम्हाला गॅरंटी देतो की आमच्याकडे जे एवढे अत्याचार होतात, पंजाब म्हणा, हरियाणा, कुठे कुठे इतके आमच्याकडे होत नाही मुलीवर. ही सत्य परिस्थिती आहे. कारण आमच्यामधून पोलीस नाही, महिला पोलीस नाही. आणि त्याच्याचं कारण आहे की पोलीस जे डिपार्टमेंट आहे त्याबद्दल आमचा इतका काही चांगला आमचं काही चांगलं मत नाही आहे. आता मॅडम आलेले आहे. नाही नाही थांबा, ते पण सांगते मी. महिला अधिकारी किती आहेत आता? पण 19 महिला कर्मचारी आहेत. मी तर स्वतःच म्हणते 100तले 19 घेतले तुम्ही, म्हणजे 19 त्या 100तल्या नाही आहे. 100तल्या 2 असतील महिला, 1000तले किती? आणि बाकीच्या मग 800 बायकांचं काय? 2 बायका 2 पोलीस अधिकारी झाल्या म्हणून बायकांचे प्रश्न मिटणार नाही. प्रश्न मिटायचे असतील तर मी आज आपल्या इथे जमलेल्या पुरुषांना एकच सांगू शकते की आपल्या घरातल्या महिलावर अत्याचार करू नका. मला आज बोलायचं खूप होतं कशाबद्दल, की आपल्या घरातल्या महिला आहेत त्यांना प्रेमाने आदराने जर तुम्ही वागवलं, त्यांना मोकळीक दिली अशा महिला दिनाला येण्यासाठी किंवा काय, पण आपल्या बायका आपल्या पुरुषापुढे काहीच बोलत नाही. का माहिती आहे का? त्यांना समाजाची, आपल्या मुलांची काळजी असते, भीती असते. तर आमच्या पुरुषांनी फक्त एवढंच करावं की स्त्रियांना घरात मान सन्मानाने वागवा. त्या सकाळपासून काम करतात. मला बोलायला देणार का थोडंसं का वेळ? नको बोलूया? हां हां नाही 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 1 मिनिट मी फक्त बोलते की घरातली स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते. आज एवढे पुरुष बघून मला बोलावं असं वाटते. पुरुषांच्या बरोबरीने सकाळी 4ला उठते, कामाला जाते, मुलांचं करते, त्या तिचा डबा सगळं करून कामाला जाते. कामावर तिला एवढा ताण पडतो, मग घरी येते आणि तेच पुरुष तिचा अपमान होईल असं वगैरे बोलतात, तिला सन्माने. हे चांगलं नाही, एवढंच मी यांना सांगू इच्छिते. आणि जे मॅडम ज्या बोलल्या की हरियाणा किंवा पंजाब, आता पंजाबची परिस्थिती कशी आहे, तिकडे पोलीस अधिकारी वगैरे खूप आहेत, तिथे पोलिसांची स्थिती आहे. आमच्या महाराष्ट्रामधून मी इतकंच सांगेन की आमची मुलं पोलिसांच्या म्हणजे त्यांचा एवढा अनुभव चांगला नाही आहे. तर मॅडम हा मान्य आहे. मी तर पहिलेच म्हणते की ही सामूहिक सर्वातून किंवा कुटुंबाची आहे. पण अजून ऐका, माझी एअर तिकीट कॅन्सल झाली, माझा प्रकाशन मराठीचा अनुवाद कॅन्सल झाला, परंतु 15 ऑक्टोबरला 4000 प्रत त्यांनी रिलीज केल्यात. 16 ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत 4000चे 4000 विकून झाले होते. सी द ब्राईटर साईड. मॅडम थँक्यू व्हेरी मच. तुमचं जळगाव सेक्स स्कॅन्डल पण आम्हाला बऱ्यापैकी चांगलं तुमच्याकडून मिळालं. कसाबची घटना पण तुम्ही बऱ्यापैकी केस हँडल केली होती. जर कसाब घटनेविषयी आम्हाला थोडं बहुत तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तर बरं वाटेल. थँक्यू. तर आपण नेहमी शासनाला किंवा पोलीस खात्याला बोट दाखवतो, परंतु कसाबची फाशी जो आहे तो एन एक्सलंट टीम वर्क कारागृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं आहे. तर कसाबला जेव्हा एक माहिती सर्वांना असली पाहिजे, कारागृह खातं वेगळं आहे, त्याची भरती वेगळी, त्यांची ट्रेनिंग वेगळी, पोलीस खातं वेगळं आहे. आम्ही तिकडे लोनवर डेप्युटेशनवर जातो. तर मी तिथे डेप्युटेशनवर गेले होते आणि मला कधी म्हणजे असं वाटलंसुद्धा नव्हतं की आपण फाशीची शिक्षा देऊ. तर ज्यावेळी आपल्याला त्याला ब्लॅक वॉरंट म्हणतात तो मिळाला, त्याचबरोबर एक सूचना मिळाली होती की ह्याबद्दल मीडियाला किंवा नागरिकांना समजला नाही पाहिजे, कारण जे काही आपले देशाची विरोधात देश आहेत त्यांचा असा प्रयत्न आहे की कसाबला फाशी ना देताना पहिलेच मारून टाकूया आणि मग बोंबाबोंब करूया की भारतात तर कायदा कुठेही नाही, कायदा रहित देश आहे, बनाना रिपब्लिक आहे, इथे कायद्याप्रमाणे कामच होत नाही. तर हा एक मोठा धोका होता. म्हणून आपण ह्याला एकदम सिक्रेट ऑपरेशन म्हणून ठेवला. आणि गंमत म्हणून जी टीम मुंबईची क्राईम ब्रांचची कसाबला आर्थर रोडवरून पुणे येरवड्याला घेऊन आली, त्या टीमला आम्ही सांगितलं की तुम्हाला आता परत जाता येणार नाही, यू आर इन क्वारंटाईन,
क्वारंटाईन शब्द कोविडला आपल्या लक्षात आला आहे, ही त्याची अगोदरची गोष्ट आहे. आणि त्यांचे मोबाईल्स काढून घेतले. ते माझ्याशी भांडत होते, कारण त्याच्या अगोदर मी क्राईम ब्रांच चीफ होते. ते म्हटले, मॅडम आम्ही तुमचे बरोबर काम केलेलं आहे, तुम्ही आमच्यावर विश्वास का ठेवत नाही? एकतर आम्हाला परत जाऊ देत नाही, आमच्याकडे कपडे नाही. दुसरा, घरचे लोक आमचे काय म्हणजे ते चिंतित होतील की परत आले नाही. बट मॅडम मी विचार करत होते, वी वायोलेटेड देअर ह्युमन राईट्स बट वी सेड यू विल नॉट गो. आणि मग ज्या माणसाने, तुम्ही ते टी व्हीवर पाहिलं असेल, कसे असे घेऊन म्हणजे हार्टलेस आणि अमानवीय तरीकेने जसे त्यांनी इनोसेंट सिटिझन्सचा जीव घेतला, तो मी माझ्या पुस्तकात लिहिलेला आहे. एक तर त्याचं वजन फार कमी झालं होतं, त्याला समजलं होतं आता काय. आणि दुसरा, एवढे दिवस तो जेलमध्ये होता. तर ज्यावेळी आपण त्याला फाशी दिली तर आमची जी टीम होती ते अख्खे राज्यातून, कारागृह कार्यातून जी बेस्ट टीम होती ती निवडली. आणि ह्याला सिक्रेट ठेवावा, परंतु आपल्याला पाकिस्तानला निरोप द्यावा लागला की आपण ह्या माणसाला फाशी देतो, हा तुमचं नागरिक आहे, ह्याचे घरचे लोकांना इन्फॉर्म करा. वी वर रिस्पेक्टिंग हिज ह्युमन राईट्स while I was not respecting the human rights of my own staff. ज्यांना मी घरी जाऊ दिला नाही, ज्यांचे मी मोबाईल काढून घेतले. तर we followed the due procedure. It was an extremely tough operation. आणि त्यावेळी R.R. पाटील साहेब होम मिनिस्टर होते. त्यांना सांगण्यात आला, निरोप पाठवला की आत्ता ह्यावेळी कोर्टचे आदेशाप्रमाणे, ब्लॅक वॉरंटप्रमाणे आम्ही कसाबला फाशी दिली आहे. आणि त्यांनी मीडियाला जाहीर केलं. तर विचार करा काय झालं. माझ्याकडे 100 फोन, अरे तो तर मेलच नाही, तुम्ही खोटं सांगताय, काय R.R. पाटील म्हणतात, तो तर पहिलेच मेला होता. सो पीपल कुड नॉट बिलीव्ह. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. ट्रस्ट गव्हर्मेंट. व्हेन इट इज अन एमर्जन्सी, गव्हर्मेंट परफॉर्म्स. आणि ह्या केसमध्ये 100 पैकी 105 गुण मी देईल कारागृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस विभाग. हॅलो मॅडम, अलीकडे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी की 6 स्त्रियांवर बलात्कार, त्याविषयी आपण जरा माहिती दिली तर. नाही, मी नाही वाचली ही न्यूज. पण जिथे 27.4% शिक्षा होते, केवळ 27% आरोपींना जिथे शिक्षा होते, उरलेले लोकांचे मनोबल वाढतं ना. मॅडम, या प्रश्नाला अनुसरून एक दुसरा प्रश्न मी आपणास आपण कुठे आहात? हातवर इकडे मॅडम, इकडे. मॅडम, मणिपूरला जी घटना घडली, ज्यावेळेला त्या स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली आणि तिच्यावर बरेच अत्याचार केले, तर हा जो प्रसंग जो घडला, हा संपूर्ण देशाला, हा संपूर्ण देश यामध्ये हादरला. तर ह्या संपूर्ण मुद्द्यावर आपण कुठल्या पद्धतीने बघता आणि तुम्ही या मुद्द्याबद्दल काय मत व्यक्त कराल? तर मी त्याबद्दल इंडियन एक्सप्रेसमध्ये लेखसुद्धा लिहिला आहे की एकतरी अगदी शरमदायक घटना आहे, ह्याच्यात काय दुमत नाही. आणि होल कंट्री हॅज फेल्ट ह्युमिलेटेड आणि अपॉलोजाइज्ड आणि स्कॅन्डलाइज्ड वी हॅव फेल्ट. पण मी याच्याबद्दल लिहिताना पोलीस तपास कसे होते आणि आरोपींना शिक्षा होईल ह्यासाठी तपास कसं करावे ह्याबद्दल डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर एक आहे घटना, ज्याला आपण पाहतो ॲज अ नागरिक फ्रॉम इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू. दुसरी आहे घटना, हीच घटना आम्ही पाहतो एज पोलीस प्रोफेशनल. मी तर नेहमी माझे पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचे, हा एव्हिडन्स तुमचं 0 आहे, आणखीन एव्हिडन्स आणा. नाही, ह्या एव्हिडन्स 100मधून केवळ 20% गुन्ह्याला भेटतील, अजून एव्हिडन्स आणा. तर प्रोफेशनल मणिपूरची ज्या घटना आहेत त्यांना एक्स्ट्रीमली प्रोफेशनल पोलीस ऑफिसर्स
व्हेरी एक्सपिरियन्स्ड स्पेशल प्रॉसिक्युटर्स आणि स्पेशल कोर्ट्सची गरज आहे, तरच ह्या केसमध्ये न्याय भेटू शकतो. हॅलो, गुजरातमधील एक गोष्ट आहे की एका बाईला सामूहिक बलात्कार करून तिच्या घरातली 7 व्यक्तींना मारलं. बिक्तीस बानो. हां, तर त्याच्याविषयी काय तुमचं मत आहे? त्यांना सोडलं का? त्यांना शिक्षा झाली, त्यानंतर त्यांना रिमिशन देण्यात आले. तर ज्यावेळी 7 आरोपी सामूहिक बलात्कार करतात आणि बिल्किस बानोची ही जी केस आहे तिचे समक्ष तिची मला वाटतं 3 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात येतं आणि ह्या आरोपींना रिमिशन भेटते. म्हणजे तुम्ही जेवढी शिक्षा भोगली त्यानंतर तुमच्या आता सुटका करण्यात येत आहे. तर अख्खे देशात ह्याबद्दल ऑपोजिशन होता. तर मी सुद्धा एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केलं होतं. मी, प्रोफेसर चोखर आणि एक माधुरी बहादुरी मॅडम आहेत, आम्ही तिघांनी एक PIL फाईल केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन इन सुप्रीम कोर्ट. आम्ही तिघाने वृंदा ग्रोवर नावाची एक ॲडव्होकेट मॅडम हायर केल्या. सर्व पेमेंट आमचे खात्यातून, आमचे खिशातून झालं आणि आम्हाला फारच समाधान वाटलं जेव्हा ह्या सर्व आरोपींना परत जेलमध्ये पाठवण्यात आलं. तर माझा काय म्हणणं आहे, मी सुद्धा त्यावेळी गप्प राहू शकले असते. तुम्ही आज जाऊन गुगल करा, ज्यांना गुगल करता येते. तर मी सुद्धा सांगू शकले असते की आता मी रिटायर झालेले आहे. प्रोफेसर चोखर पण रिटायर झालेले आहेत. ही माधुरी बहादुरी मॅडम सुद्धा रिटायर झालेले आहेत. आम्ही म्हटलं आमच्या देशात एवढी मोठी घटना घडते, शरमदायक, त्यानंतर आरोपी सुटतात, अगदी शरमदायक. तर आम्ही स्वतःही फाईट केलं आणि वृंदा ग्रोवरने आमच्याकडून पैसे घेतले नाही. तिने तिचे स्टाफ किंवा बाकीचे खर्चेचे पैसे घेतले आणि ही केस आपण जिंकून आणलो आणि हे आरोपी परत जेलमध्ये आहेत. तर आवाज उठवली पाहिजे, गप्प राहू नका. परिवारपासून कम्युनिटीपर्यंत आपण गप्प राहतो म्हणून 5 लाख गुन्हे आज ज्यामध्ये महिला विक्टिम्स आहेत. मॅडम, आपण आपल्या भाषणामध्ये म्हणालात की पोलीस स्टेशनचे कल्चर बदलायचे आहे. म्हणजे एक महिला किंवा एक महिला मंच किंवा महिला संघटना त्या संदर्भात काय करू शकते, थोडंसं गायडन्स. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत पोलीस स्टेशन मेल डॉमिनेटेड आहे तोपर्यंत महिलाची तक्रारला जेवढी संवेदनाशीलताने हँडल केला पाहिजे तसं होणार नाही. आपल्याला मोठ्या प्रमाणावर महिला पाहिजे, 12% आहे, 33% दिलं पाहिजे. ॲज ए कम्युनिटी तुम्ही काय करू शकता? केवळ एमर्जन्सीमध्ये किंवा दरोडा पडला किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा मर्डर झाला त्याच वेळी पोलिसांशी संपर्क न साधता सतत नेहमी वेन देर इज नो एमर्जन्सी पोलीस स्टेशनला भेट द्या, आपले इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर्सना भेटा आणि त्यांच्याशी संपर्कात राहा. नागपूर पोलिसांनी एक सर्वे केला होता. any citizen who has come in contact with police finds them polite. आणि ज्या नागरिकांच्या पोलिसांशी संपर्क चालला नाही ते हे मत घेऊन फिरतात की पोलीस रूड आहे, पोलीस टोटली करप्ट आहे, पोलीस ऐकत नाही, पोलीस इनसेन्सिटिव्ह आहे. माझं असं म्हणणं आहे, आता जो आपली निर्भया महिला मंच आहे त्यांनी पुढच्या महिन्यात एक वेळ मागावी आपले सिनियर इन्स्पेक्टरची आणि वसईचे इन्स्पेक्टरांनी की आम्ही आपल्याला भेटायला इच्छितो, काही नाही, किंवा ह्या कार्यक्रमाला असे कार्यक्रमाला त्यांना बोलवावा, निमंत्रण द्यावा. इफ यू आर इन संपर्क विथ पोलीस ऑफिसर्स इन ऑर्डिनरी टाइम्स, एमर्जन्सी नाही, चांगलं वेळ आहे, आपण त्यांना भेटलो तर एमर्जन्सीमध्ये ते तुम्हाला मदत करतील आणि संवेदनाशीलताने तुमची सेन्सिटिव्हली हँडल करत. ज्यावेळी मी DCP होते एक दिवस गणपतीच्या वेळी दादरला राऊंड घेताना एक हेड कॉन्स्टेबलने माझी गाडी थांबवली. म्हटलं मॅडम तुम्ही दादरला नेहमी म्हणतात
नागरिकाशी सेन्सिटिव्हली बोला, संवेदनाशील तऱ्हेने भेट्या. मी इथे 9 दिवसापासून उभा आहे. ह्या बंगल्याने मला एक चहा तरी विचारलाय, पाणी तरी विचारलंय. सो इट इज अ 2-way स्ट्रीट. आपण पोलिसांकडे पळत जातो ज्यावेळी काय ना काय गुन्हा घडलेला आहे. माझं मत आहे गुन्हा ना घडताना सुद्धा त्यांना भेटा, त्यांच्या संपर्कात राहा, त्यांना निमंत्रण द्या आपले कार्यक्रमासाठी, त्यांचे कार्यक्रमाला हजर राहा. दॅट इज द बेस्ट वे. आणि मोर विमेन इन पोलीस, त्यांनी तो जो पुरुष प्रधान कल्चर आहे तो आपण बदलू शकतो. मोर विमेन इन पोलीस आणि मोर इंटरॅक्शन ऑफ सिटिझन्स, गुड सिटिझन्स विथ पोलीस, मग त्यांचा कल्चर बदलेल. एक शेवटचा मुद्दा मला जो सांगायचा आहे की घरच्या मुलींना आणि यंग जनरेशनला सायबर क्राईमबद्दल सतर्क करा. आमच्याकडे फार वेळी पालक येतात आणि सांगतात आमच्या मुलीच्या आता ब्लॅकमेल चालू आहे, उद्या तिचं लग्न आहे, फेसबुकवर असे फोटो टाकलेले आहेत किंवा टाकण्याची धमकी देण्यात येत आहे. सो टेल युअर यंगस्टर्स, बॉयज अँड गर्ल्स, मोर गर्ल्स, टू बी केअरफुल वेन दे आर ऑपरेटिंग इंटरनेट अँड सायबर. संपूया. अच्छा, लास्ट. लास्ट. If we want to be like you and if we want to crack UPSC exam, what all things we have to do in this age? तर एक तरी BA ग्रॅज्युएशन होणं कंपल्सरी आहे. पण माझी सल्ला आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन हा टफ एक्झाम आहे UPSC. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर चांगलं. त्यानंतर अभ्यास फार करावा लागतं. अभ्यासाचे बरोबरच जनरल नॉलेज होणे फार आवश्यक आहे. आणि जनरल नॉलेज म्हणजे न्यूजपेपरच्या हेडलाईन्स, केवळ हेडलाईन्स ना वाचता एडिटोरियल जे संपादकीय असतात ना ते वाचणे, ॲनालिटिकल स्किल्स डेव्हलप करणे. तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, आपला जो आवडलेला निवडलेला सब्जेक्ट आहे त्याची फुल मास्टरी, हार्ड वर्क आणि व्हेरी डीप जनरल नॉलेज ऑफ डिफरंट सब्जेक्ट्स विथ ॲनालिटिकल कपॅसिटी टू ॲनालाइज, ती केली तर तुम्ही UPSC क्रॅक करू शकता. आपका मैंने सब सुना, आपका कॉन्ग्रेचुलेशन करता हूँ. थोड़ा दूर कीजिए. हाँ, माइक. तो वैसे का सॉल्व था जब 2009 में यहाँ पे हंगर स्ट्राइक चालू था गांव के बारे में. वहाँ पे परमवीर सिंह आयुक्त थे, कोकन कमिश्नर थे. तो कोकन कमिश्नर की मैंने हाईकोर्ट में चांदीवाल आयोग के सामने. नो, आई एम नॉट एबल टू हियर हिम प्रॉपर्ली. हॅलो. हां मॅडम. माईक थोडं दूर रखिए. हां मॅडम, वसईमध्ये 2009 एक संघर्ष चालू होता गावाचा. त्यावेळेला कोकणचे आयुक्त होते, एक परमवीर सिंग कमिशनर होते आणि लोकांना घरात घुसून मारलं गेलं. जेव्हा चांदीवाल आयोग नेमला गेला अनिल देशमुखच्या टायमामध्ये 100 कोटीची जेव्हा त्याच्यावरती आरोप केले गेले तेव्हा चांदीवाल आयोगासोबत मी वसईतनं मी हायर झालो की कमिशनर परमवीर सिंगची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, कारण ते कोकणचे त्यावेळेला आयुक्त होते, कोकण कमिशनरचे. आणि वसईमध्ये, वाघोलीमध्ये इथे लोकांना घरात घुसून मारलं गेलं, आया बहिण्यांना, महिलावरती अत्याचार झाले, दांड्या पण मारलं गेलं. त्या संदर्भात मी चांदीवाल आयोगासोबत अपियर झालो होतो. तेव्हा उज्ज्वल निकमचा मुलगा तिथे हायकोर्टला अपियर होता, मी स्वतः देखील होतो. अजूनपर्यंत त्या संदर्भात परमवीर सिंगची कुठल्याही प्रकारची चौकशी झाली गेली नाही. तर या संदर्भात आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काय आम्हाला सांगू इच्छिता की आम्हाला हा विषय पुन्हा राज्य पातळीवरती करायचा आहे आम्हाला? तर बघा, मी एक स्पेसिफिक इन्सिडेंटबद्दल बोलत नाही, पण मी सारखा लिखाण करते की भ्रष्टाचार एक फार गंभीर इश्यू आहे. आपण गप राहतो आणि भ्रष्टाचार बरोबरच पोलिसांचा जे हा सब कल्चर आहे ज्यामध्ये ते मारत सुटतात, किंवा तुम्ही परवा पाहिलं एका मुस्लिम बांधवाला तो नमाज करत होता तर असं किक केलं, तर तो कल्चरसुद्धा संपवला पाहिजे. वी आर ट्राईंग आवर बेस्ट ॲट लीडरशिप लेवल की कॉन्स्टेबलना सेन्सिटाईज करावा असा होता कामा नये. हा जुनी पद्धत आहे, अंग्रेजाची पद्धत आहे, हे सोडा. आम्ही यशस्वी झालो नाही कम्प्लिटली, हा मी मान्य करते. आणि भ्रष्टाचारी अधिकारी एवढे वर पोचतात ह्याबद्दल आपण आवाज उठवली पाहिजे. रिबेरो साहेब तर परवा मला भेटले होते, ते मला सांगत होते एनी करप्ट ऑफिसर ही बिकम्स अ कमिशनर और अबाउट टू बिकम ए कमिशनर, आय एम गोइंग टू राईट अगेन्स्ट इट. आणि ही इज 90+. 90 वर्षाचा एक अधिकारी म्हणतो मी लिखेल जर कोणी करप्ट ऑफिसर
कमिशनर व्हायला लागला, तर तुम्ही सुद्धा आवाज उठवली पाहिजे. वी आर ट्राईंग आवर बेस्ट ॲट लीडरशिप लेवल टू कर्ब भ्रष्टाचार अँड दिस सब कल्चर ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट सिटिझन्स. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद मॅडम. कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे असे व्यक्तिमत्व असलेले आपले नंदखाल धर्मग्रामाचे धर्मगुरू, सेंट जोसेफ संस्थेचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष रेव्हरेंड फादर जो अल्मेडा यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्या कार्याचा दबदबा निर्माण करणारे, आपल्या सर्वांसाठी त्यांचं नाव ऐकल्यानंतर आपली मान आदराने झुकते त्या आदरणीय मॅडम मीरा मॅडम, पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या रंजना मॅडम, निर्भय मंचच्या अध्यक्षा लता मॅडम, सर्व महिला वर्ग आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आनंदाची बाब म्हणजे आज खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा झाला असं मी म्हणेन. त्याला कारण म्हणजे आपण जेव्हा सुरक्षित नसतो तेव्हा आपली मनाची शांतता आहे ती भंग पावते. आणि समाजामध्ये आपण बघितलं पाहिजे, जे गुंड असतात ते नीतिमान जे लोक वागतात त्यांना घाबरत असतात. आपण जेव्हा नीतिमत्ता वाढवतो त्यावेळेला समाजामध्ये भय निर्माण होतं ते चांगल्या माणसाचं. आपण आज समाजामध्ये बघतो की लोक बोलत नाहीत, लिहत नाहीत. खूप लोकांना लिहिता येते, बोलता येते, पण ते घाबरतात. आणि जिथला समाज घाबरतो त्या समाजाची अधोगती होते हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. स्वतः बोलत नाही आणि इतर जे बोलतात त्याच्यावर टीका केली जाते, हे मी दुर्दैव समजतो. आज मला मीरा मॅडमचा खरोखर अभिमान वाटतो. पंजाबमध्ये जन्माला आले आणि महाराष्ट्रात कार्य करून मराठीमध्ये ते व्याख्या ते देतात चांगल्या प्रकारे. साहित्यिक आहेत. 4च्या अगोदर त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की आता कार्यक्रम चालू करा, कारण लोक आलेले आहेत ते आपल्यासाठी थांबून आहेत. सगळ्यांचा आदर राखणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या समाजात आपण बघतो, आपली संस्कृती घ्या, धर्म घ्या, राजकारण घ्या, स्त्रियांना समान वागणूक दिली जात नाही हे 100% मॅडम खरं आहे. आपण टाळा वाजवता म्हणजे आपणही देखील ते मान्य करता. ओके मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मला नेहमी वाटतं की जी पोलीस यंत्रणा आहे त्याला स्वायत्त आली पाहिजे, कारण हे राजकारणी लोक आहेत आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मोठ्या प्रमाणात जे राजकारणी लोक आहेत त्या पोलिसावर दबाव टाकत आहेत. मागे एका ठिकाणी एक आमदाराचा मुलगा गाडी चालवत होता, त्याच्यापेक्षा दुसऱ्या मनुष्याने गाडी फास्ट मारली म्हणून त्याला गोळी झाडली. म्हणजे कायद्याचा धाक ह्या देशामध्ये ह्या समाजामध्ये अजिबात राहिला नाही. आणि आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जे गुंड आहेत आमच्याकडे कायद्यात असलेले लोक देखील निवडून येतात आणि वसई त्याचं सुंदर उदाहरण आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा घाबरतो त्यावेळेला आपण त्यांना सांगतो तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा प्रकारचं आपण न बोलता लोकांना दाखवत असतो. मला खरोखर जे निर्भय ही जी संघटना आहे त्याचा अभिमान वाटतो. सडेतोडपणे लिहिणारे आमचे आदरणीय मनवेल तुस्कर जे संस्थापक आहेत, अख्खं आयुष्यभर त्यांनी लढाई केली लोकांसाठी. न भीता ते बोलले आणि अनेक लोक आणली, अनेक वक्ते आणले आणि समाजाचं चांगल्या तऱ्हेने प्रबोधन केलं. आणि म्हणूनच आज आमच्या वेरोनिका मॅडम चांगलं शेतकरीचा पारितोषिक शेतकरी अवॉर्ड मिळवला आणि पतपडीचा संचालक देखील झाल्या. काय यावरून दिसतं, आपण जरी सर्वसामान्य असलो
तरी आपण जर प्रामाणिकपणे कार्य केलं तर आपल्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं दैदिप्यमान कामगिरी करू शकतो. हेच आपल्या आजच्या पुरस्कारानं तुम्ही सिद्ध केलेलं आहे. तुमचं अभिनंदन. काही वेळेला आपण व्याख्याने ठेवत असतो. आपल्याला सगळ्यात मोठी भीती लोक येतील का, आणि प्रबोधनतर्फे तुम्हाला माहिती आहे तिन्ही व्याख्यानं संपूर्णतः जो सभागृह होतं ते ओतप्रोत भरलेलं होतं. चांगले वक्ते असले की लोक येतात. चांगल्या वक्त्याची संख्या आता फार कमी झालेली आहे, कारण आपण राजकारणी लोकांना फार फार क्वचित अशी लोक आहेत जे प्रामाणिक आहेत. आणि त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे, पोलीस जी यंत्रणा आहे त्याला स्वायत्तता लाभली पाहिजे. जी स्वायत्तता असल्यानंतर ते चांगल्या प्रकारे समाजामध्ये अंकुश ठेवू शकतील. नाहीतर मग काय होणार आहे, आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्र्याच्या मुलाने काहीही गुन्हा केला तो त्याला माफ. सुप्रसिद्ध खेळाडू आहेत, त्यांच्यावर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा त्यांना जर न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळणार. परंतु ह्या देशात संविधान पुसलं जात आहे आणि ती सगळ्यात दुर्दैवी अशी घटना ती पुसत आहे आणि लोक शांत आहेत. आपण ही संविधान जे आहे ते टिकून ठेवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं खूप परिश्रम घेऊन त्यांनी ते तयार केलेलं आहे. हा देशाचा आत्मा आहे. हा आत्मा टिकला तर आपण टिकणार आहोत, लोकशाही टिकणार आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी वेळोवेळी आवाज केला पाहिजे, लिहिलं पाहिजे. जो समाज विचारवंत असतो, विचारी असतो, त्या समाजाची खरी प्रगती होते. परंतु जो समाज, जी व्यक्ती मूळ घेऊन बसतं तो समाज रसात आला जातो. म्हणून आज आपण मोठ्या संख्येने उभे आहात, इथे आलेला आहात. मला नेहमी वाटतं जर चर्चमध्ये, एक उदाहरण देतो, चर्चमध्ये जर स्त्रिया नसतील तर चर्च कसं चालेल. जर समाजामध्ये किंवा एखाद्या घरामध्ये बाई नसेल तर ते घर कसं चालेल. मी सांगू इच्छितो, एखाद्या वेळेला करता पुरुष मारतो त्यावेळेला ती बाई भांडी धुणी करेल, पण आपल्या मुलाचा जो चांगले संस्कार देईल, चांगला संसार उभारेल, मुलाचा उभारेल आणि समाजामध्ये ती ताठ मानेने उभी राहील. पुरुष पैसे कमवू शकतो परंतु संसार चांगल्या प्रकारे चालवू शकत नाही. आणि समाजाला दिशा देण्याचं काम फक्त स्त्रियाच करू शकतात. आणि तुम्ही जर हे गांभीर्याने घेतलं तर आज आपल्याला वसईला खरी गरज आहे ती नेतृत्वाची. तुम्ही जर समाजाला नेतृत्व दिलं तर समाज पुढे जाईल, नाहीतर समाज दिशाहीन होईल. आणि दिशा देण्याचं काम या स्त्रिया सगळ्या जमलेल्या आहेत, त्या देतील. तुम्ही जेव्हा आवाज उठवणार तेव्हा पुरुषांचा आवाज कमी होणार. आणि त्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजेत. आणि त्यासाठी निदान इथे मंडळी जी जमलेले पुरुष मंडळी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मागे नाहीत, तुमच्या बरोबर आहेत. तुम आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. थैंक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. जगताना संघर्ष करत जगा असा मंत्र देणारे फादर जो अल्मेडा, आपली संवेदनशीलता आम्हाला फारच भावली. धन्यवाद. आभार. किती छोटा शब्द पण त्यामागे दडलेला भाव मात्र मोठा. कोणत्याही कार्याची यशस्वीता ही संबंधितांच्या सहकार्यावर अवलंबून असते. स्नेह व सौजन्याची ऋणं कधी फिटत नसतात, पण त्या सर्व ऋणांचा निर्देश करणे हे आमचं कर्तव्य आहे. तर आभार मानण्यासाठी मी सौरजना मॅम यांना मी पुढे विनंती करते. कायदा आणि सुव्यवस्था ह्याची जबाबदारी सांभाळताना शोषित वर्गाला केंद्रित करून त्यांच्या व्यथा व वेदना सोडविणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अशी भूमिका व जीवनध्येय मारणाऱ्या निर्भयपणे कार्य करून यशस्वीपणे समाज मनावर निर्भयता कोरून ठेवणाऱ्या निवृत्त पोलीस महासंचालक सौ मीरा बोरवणकर, आपण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आमच्या येथे आलात
उत्तम प्रबोधन करून आमच्या पंचकोशीतील उपस्थित रसिकांची मने जिंकलीत. आम्ही निर्भय महिला मंच आणि संपूर्ण निर्भय परिवारातर्फे आपल्या ऋणात राहू इच्छितो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणारे समाजातील मनामनात जागृतीची क्रांतीज्योत पेटविण्याचा वसा घेतलेले फादर जो आल्मेडा यांचे आम्ही निर्भय महिला मंच आणि संपूर्ण निर्भय परिवारातर्फे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी ही जागा उपलब्ध करून देणारे, सर्व प्रकारची मदत करणारे, आमच्या पाठीशी असणारे, आमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारे आपले रेव्हरंड फादर थॉमस डिसोजा, आम्ही निर्भय महिला मंच आणि संपूर्ण निर्भय परिवारातर्फे आपले आभार मानतो. या कार्यक्रमात सन्मानित केलेले कल्पतरू आर्थिक संस्थेच्या संचालिका व शेतकरी पुरस्कार मिळालेल्या सौ मेरोनिका मॅडम, आम्ही आपले आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते पोलीस महासंचालक सौ मीरा बोरवणकर मॅडम यांना आमच्या या भूमीत आणण्यासाठी खूप प्रयत्न करणारे आमचे आघाडीचे निर्भय कार्यकर्ते श्री संजय डाबरे यांचे आम्ही आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी भरीव आर्थिक मदत करणारे बसीन कॅथोलिक बँक, जीवन विकास नागरी पतपेढी, कल्पतरू आर्थिक पतपेढी, सौ विजया तुस्कानो यांचेही आम्ही आभार मानतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे आमचे निर्भय परिवाराचे सर्व खंदे कार्यकर्ते यांचेही आम्ही आभार मानतो. कार्यक्रमाचा आवाज रसिकापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच फोटोग्राफी करणारे, इतर सर्व सुविधा पाहणारे श्री सरोज व श्री विजू रॉड्रिक्स, तसेच स्टेज व बैठक व्यवस्था करणारे आमचे निर्भयचे सर्व कार्यकर्ते यांचेही मी आभार मानते. आर्थिक मदत करणारे माणिकपूर अर्बन बँकेनेही मदत केलेली आहे, त्यांचेही आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे नंदाखालचे धर्मगुरू फादर जॉनी आपल्यामध्ये उपस्थित राहिले, त्यांचेही मी निर्भय महिला मंचातर्फे आभार मानते. शेवटी आपण मोठ्या संख्येने सर्व उपस्थित रसिक, आपणामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपणा सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार व देवाला धन्यवाद. धन्यवाद रेजिना मॅडम.